महाराजांची वेळ झाले. इकडे फिरू नको. पिट्या बाबासारखा गाणं बघ. महाराजांची वेळ झाली बघ. 12 वर्ष ठेव. मी काय म्हणतो गाणं बिणं तुम्हाला येतं की नाही? कोणी पसंत आहेस ग मला, कोणी पसंत आहेस ग मला, गाऊन जात तुझ्या बापाला. कोणी पसंत आहेस ग मला, गाऊन जात तुझ्या बापाला. कोणी पसंत आहेस ग मला, गाऊन जात तुझ्या बापाला. कोणी पसंत आहेस ग मला, गाऊन जात तुझ्या बापाला. गाऊन जात तुझ्या बापाला. कोणी पसंत आहेस ग मला, गाऊन जात तुझ्या बापाला. गाऊन जात तुझ्या बापाला. कोणी पसंत आहेस ग मला, गाऊन जात तुझ्या बापाला. तुझ्या बापाला पोरी पसंत आहेस तू मला, गाऊन जात तुझ्या बापाला. गावात माझी उंच माडी फिराया, ये बघ बघ गाडी फिराया, ये बघ बघ गाडी फिराया, ये बघ बघ गाडी. मी दाबील तुला, सारी दुनिया मी दाबील तुला. गाऊन जात तुझ्या बापाला. पोरी पसंत आहेस ग मला, पोरी पसंत आहेस ग मला, गाऊन जात तुझ्या बापाला. पोरी पसंत आहेस ग मला, गाऊन जात तुझ्या बापाला. पोरी पसंत आहेस ग मला, गाऊन जात तुझ्या बापाला. पण त्याचं मी नाव घेतोय. उन्हाळ्याच्या दिवसात वीर आमची आटली. उन्हाळ्याच्या दिवसात वीर आमची आटली. आम्ही गाणं बोलतो, ह्या दोघांची फाटली. आता 12 वरती गाणं. आता ड्युटी केलं का अशी ड्युटी होत नाही.
ऐका आता बघांनी मला याची वेळ झालेली आहे तर आपल्या ड्युटीवरती मी व्यवस्थित पाडा करतो व्यवस्थित आई करतो तुम्ही बाहेरची ड्युटी आलं का मला सिटी वाजवा आपण कसं मी तुम्हाला गाण्यात सांगतो रात्रीच्या वाजल्यात 12 रात्रीच्या वाजल्यात 12 कंटाळा तुटला वारा हवा मारा गरबारा आराम करतो जरा हवा मारा गरबारा आराम करतो जरा हवा मारा गरबारा मी आराम करतो जरा हवा मारा गरबारा मी आराम करतो जरा रात्रीच्या वाजल्यात 12 कंटाळा तुटला वारा हवा मारा गरबारा मी आराम करतो जरा 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 कदाचित गाणं करते पिऊन लोक त्याला किती वाजली सारा करतो जागेवर तुम्हाला किती वाजली सारा करतो जागेवर तुम्हाला किती वाजली सारा करतो जागेवर तुम्हाला कदाचित गाणं करते पिऊन लोक त्याला किती वाजली सारा करतो जागेवर तुम्हाला किती वाजली सारा करतो जागेवर तुम्हाला किती वाजली सारा करतो जागेवर तुम्हाला हाती तलवार घेऊन भाला हाती तलवार घेऊन भाला शिपायाला दरबारा हवा झाला गरबारा मी आराम करतो जरा 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 आता व्यवस्थित ड्युटी करा मी आता ड्युटीवरती आहे ठीक आहे आपला पाला व्यवस्थित ठेवा मी त्यांचा समाचार देतो घ्या चांगला घ्या काय पाहताय शासन भारताच्या आता नटवत महाराज
एवढी असते. शांत शास्त्रावरती झोप गेला त्याला कारण बरं काय कारण काय झोप आली झोपलो. तर ती झोप कशी काय आली तुम्हाला हो महाराज तुम्ही आलात कारण ते सांगा. हो झोप येण्याचं कारण तुमचं तुम्ही कारण दुसरं कसलं कल्पना करायच्या बरोबर अहो तुमच्या घरात भांडण एवढी होती मला रात्रभर झोप नाही आली. माझ्या घरी भानगड होते होय आणि ती तुम्हाला झोप नाही आली त्याला कारण बरं काय अहो तुमची सून तुमच्या नातवाला मारला आणि तुमची बायको तिकडून धावत आली सुनेवरती चढली आणि सुनेला म्हणते अगं नवऱ्याच्या पाठीकडे 7-8 पोरा यायला पण 5 बोटं लावली नाही माझ्या पोरांना आणि तू माझ्या नातवाला मारतेस. काय काय बोलत आहात अहो तुमची बायको तुमच्या सुनेला बोलते नवऱ्याच्या पाठी 5-8 पोरा यायला पण कधी 5 बोटं लावली नाही आणि तू माझ्या नातवाला मारतेस. मग मी त्याला प्रश्न पडला ही 7-8 पोरा नवऱ्याच्या पाठी आली म्हणजे हात तरी कुणाची काय बोलत आहात अहो काय तुमची बायको बोलली राजसेवक, बोला मला मी राम दरबारी सेवक म्हणून काम करत आहे महाराजांच्या मला प्रत्येक ठिकाणी जावं लागतो होय बरोबर आहे ना बरोबर पण एखादी महिना वर्षातून मी घरी येतच असतो होय ती चुकीचे काय बोलली बरं म्हणजे तुमच्या डिलिव्हरीच्या टायमाला तुम्ही ना हे गाणं माझ्या डोक्यात ती टूप पडली नाही म्हणजे तुम्ही आपली सेंचुरी मारली तर निघून गेलो. आणि मला काय माझ्या एकट्याच्या विचारा मला ह्यांनी सांगितले म्हणून मी त्या विचारलं तुम्हाला. अरे त्या तुम्ही तुमच्यावरती होतात की नाही आम्ही तुझ्यावर होतो. कोणत्या ठिकाणी होता कोणत्या ठिकाणी होतो मी कोणत्या ठिकाणी होतो वर्षातून चाकरमध्ये एकदा येणार पहिल्या काळात तो नांगरावर जर आला तर चिखल पाडून जाणार का नाही मी सांगायचा प्रयत्न करत होता पण माझं काय ऐकलं तर काय बोलत आहे मी काय बोलतो पहिल्या काळात तर कसा होतो म्हणजे आता आमच्या पुढची पिढी आता हे बघा ही पुढची पिढी होती हे कसं म्हणजे चाकरमध्ये वर्षातून एकदा यायचं पावसाळ्यामध्ये बरोबर आहे बरोबर आहे की नाही बरोबर आहे आता पावसाळ्यामध्ये आल्याच्या नंतर भादव्याचा महिना बरोबर की नाही भाजवा बरोबर सांगतो महाराज आता चिकन पाडायचं आता नांगर चिकनच पाडणार ना बरोबर बोलत आहे की नाही आता एक महिना तो चाकरमध्ये सुट्टी घेऊन यायचा साखरपणी सुट्टी घेऊन यायचा तो काय 5 बोटं लावायचा बोलला ना
राजवाड हा कुणाला बरं राजवाड काय? अरे तू दुसरं आणून देऊ का? अहो, तो काय बोलतोय? काय बोलतोय हा, आता दुसरं स्पष्टीकरण संदर्भासहित स्पष्टीकरण अरे, तो काय बोलला? हा कोंबडी रोगात ठेवलेली होती की नाही? हा ती कपडा घाला बसली होती तिच्या कपडा करून फोडते. हो. त्या तिला काढते. असा तिचा विचार करायचा होता. तर गाण्यात मला सांगितलं, तुम्ही ऐकाल का? तुम्ही आपला मंडीकडे सुरुवात करा. ओ कोंबडी आली अंड्यावरी, ओ कोंबडी आली अंड्यावरी, त्या कुंट्यावर टोपले काढायला कुणीतरी, विचार करा लवकरी न जाईल कुठेतरी, अहो कुणीतरी, विचार करा लवकरी न जाईल कुठेतरी, मी काय बोलतो माहिती काय? काय बोलतो मला लेट का झालं तुम्हाला तेच प्रश्न पाहिजे उत्तर पाहिजेत ना? आता सांगतो ऐका. सांगा मी गेलो होतो खेळला निघायच्या तयारीत होतो हा बरोबर बरोबर. आणि आता मला राजवाड्यामध्ये यायचं होतं. कशाला यायचं होतं कारण अजून काढायला. इथं काय आम्हाला काम दिलं नाही काय कसं करायचं होतं म्हणजे बोल लवकर सांगतो धीर घ्या ना धीर घ्या. लवकर बोल. मी काय बोलत होतो काय बोलत होता? मी राजवाड्यामध्ये यायला निघालो बरोबर की काय? बरोबर आहे राजवाड्यामध्ये ते माझी बायको माझ्या दिसती पाठी तुझी बायको माझ्या पाठी तुझ्या पाठी बरं तुझं वाटण कुठं आहे ती कशी करते माहिती काय? तिला कारण बरं काय हा मेव कोण आहे मी सांगतो मी निघालो कुठं हा मी येऊ का असा पूर्ण विचार करा तर तेच सांगतो तुम्हाला मी असं ते म्हणते मी हा हा मी मेव बोलते हा मी येऊ हा तिला समजवता म्हणजे नाकी भेव झालं मला नको गाडीवर जागा नाही हा राजूला आहे त्याचं राजवाड्यात द्यायचे आहे उगे उशीर झाला तर भारत माझ्यावर चिडतील बरोबर आहे बरोबर आहे की नाही बरोबर आहे म्हणून मी त्या ठिकाणी तिला सोडली कशी तरी कुठे सोडली चला. काय बोलू? कोकणी झालं. कोकणी जाऊ काय अहो, या. तिला कुठे सोडली तिला सोडली भांगेच्या दुकानाजवळ म्हणजे भांगेच्या राज दरबार इथं पांढरून गाडीत भरणार होता ना हा मग तिला भांगेच्या घरात तिला बोलत चालत घ्या तिथं बाहेरचं फोन झाले ती बोलते नाही मला गाडीवर जायचंय ओ खोड काय खोड आहे खोड आहे खोड आहे की जिथे असं म्हणतो मी मला वाटतं उद्या सुकत बोलतोय तिला तिथं सोडली आणि मी राजवाड्यात कसा धावत आलो
भावना व्यवस्थित ठेवा ठेवतो एक बोला पाड्याला लावले सोडून रेड्याला ठेवले बाजूला पाड्याला लावले पाड्याला लावले सोडून रेड्याला ठेवले बाजूला लावले सोडून रेड्याला ठेवले बाजूला सातारा माझा गेला एक रात दैत माझा हाय हो औषध तुम्ही बोललात मी वर्षात नाही आता एक महिना आता इंजुरी माती का निघून गेला पातळ झाली ना पातळ एक माहिती चार घाला होतं हे तुम्ही डिलिव्हरीच्या टायमाला नसता हे तुमचं म्हणण्याचं तात्पर्य होतं आता माझ्या ध्यानात आलं डोक्यात आलं मी सियास नव्हती बसला कारण चुकलो त्यात नव्हती बसायचं कारण मी तेच सांगितलं तुमच्या घरातल्या भांडणी मुलं मला रात्रभर झोप आली नाही म्हणून मी 4-5 साफसफाई करत होतो ज्याचं तेव्हा मला तिथं डोला झाला तितक्यात तुम्ही आला त्याच्यात माझी चुकी का तुमची चुकी ठीक आहे पारा व्यवस्थित ठेवा होय कुठे जाता हो? थांबा मला बोलवलं? त्याची कळणी झाली होती झालेला डॉक्टरना महाराज तुम्ही आमच्या ढोलकी सुचवली त्याच्या नगाला चांगलं सुचवा एवढं एवढ्या वर्ष नाचत नाही उभा राहिला किती वर्ष त्याची पहिली चालली एक्स्ट्रा झाले नियम काढा बघतो इकडं मी येणार नाही हा? मी येणार नाही राजसेवक पारा व्यवस्थित करा एखादी वेळ महाराज राजदरबारी येऊन व्यवस्था बांधेल राम बघतो त्यांचं बोलणं व्यवस्थित आहे नाचकी दिली त्याच्यावर खांद्यावरती हात टाकला ए, पांडू! ए, पांडू!
जाणी बाजूची बाजू ह्याच केलं करा कोण राजवाग अचानक बोलवण्याचे कारण अचानक ह्यासाठी बोलवली काय मला काय काम धंदा नव्हतं काम धंदा काय पण असं एक आहे की महाराजांनी तुम्हाला बोलवली नाही राजदरबारी बोलवले हो हा ठीक आहे 12 वाजता तेव्हा 12 वर्षाचा हट्टा तेवढा तयार होता म्हणून मी काय बोलला नाही दुसरा काय नाही आपला 12 वाजता तेव्हा हो 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 मी जातो या बोल मला अचानक दरबारी बोलवण्याचे कारण आपल्यासारखे शूरवीर जबरदस्त आम्हाला कशाने जाणी बाजूला ह्याच केलं राजवाग पाणी पण पिऊन देत नाही का लगेच हाका पाणी बसतात काय काम देत काय राजवाग बरोबर राजवाग हो राजवाग बोलतो आकाशातला चंद्र माझा आकाशातला चंद्र माझा शोभे अंगणात बाबांनी बोलाविले राज दरबारात आकाशातला चंद्र माझा आकाशातला चंद्र माझा शोभे अंगणात बाबांनी बोलाविले राज दरबारात आज आपण कोणत्या आव्हानात शिकायसाठी जात आहात मी आज एका गोर अरण्या शिकारीला जात आहे त्या सुद्धा सांगण्यासाठी बोलवलंय महाराज आपण त्या महाबाईकर अरण्यात जाऊ नये त्याचा आपल्या जीवाला धोका आहे वा युवराज मला लहानपणापासून अरण्यात जाऊन शिकार केला जात आहे मला अरण्यात शिकारीला जायचं कोण राजवाग बोला 12 व्यवस्थित तेव्हा आणि महाराज शिकारीला जात आहेत त्यांच्यासोबत एखादी शिपाई पाठवावे बस काय होणार तर एकाला पण जेव्हा उडवला तर काय करू मग इथं चौघं कशाला आहेत मग राजवाग सांगितले तेवढे करायचे जास्त आगाऊपणा करून कोस बाय 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 हा लांब ठेवा मग अशी बोलत ना चोरात अजून तू राजवाग आम्हाला सांगितलेलं काम करायचे काय फरक नाही काय हरकत नाही ठीक आहे या तुम्ही